सावरगाव तांडा येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, आरोपी अटकेपर्यंत शवविच्छेदनास नकार। जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांडा येथे 29 वर्षीय विवाहित महिला जनाबाई मधुकर पवार यांचा मृतदेह आज दिनांक 5 जुलै शनिवार रोजी सकाळी सावरगाव तांडा शिवारातील विहिरीत आढळून आला। पतीसह सासरच्या मंडळींविरोधात संशय व्यक्त करत नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठा जमाव जमवला आणि आरोपींना अटक झाल्याशिवाय पोस्टमार्टम नको अशी भूमिका घेतली। चिंचोली काळे येथील जनाबाई यांचा विवाह सावरगाव तांड्याचे मुरलीधर पवार यांच्याशी झाला होता। दाम्पत्याला एक मुलगा एक मुलगी असे 2 अपत्य आहेत। मृत्यूबाबत संशय व्यक्त करत जनाबाई यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने रुग्णालयात जमा झाले। पती व सासरच्या लोकांना अटक होईपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला। पोलीस उपनिरीक्षक सुनील अंधारे, PSI विठ्ठल राठोड यांच्यासह परभणी स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार जिया खान पठाण, चौधरी, वासलवार, मधुकर राठोड, घोगरे, घुगे आदींनी घटनास्थळी पोहोचून नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न केला। मात्र नातेवाईक अडून बसल्याने सकाळी 10 ते दुपारी 5 वाजेपर्यंत रुग्णालयात नातेवाईक ठाण मांडून बसले आहे।